नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे। तर बघा, आज आपण 40 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत। तर त्याची मापं आहेत, छाती आहे 40, उंची आहे 13, कंबर आहे 36, गळा आवडीनुसार, बाही आहे 6, दंड आहे 7.5। तर आपण मापं टाकूया। तर आपल्याला ही पहिली उंची टाकायची आहे। उंची आपली 14 आहे, तर मी 1 इंच प्लस घ्यायचं। तर मी 15 घेतलेला आहे। 15 आणि छाती 40 आहे, 40चा चौथा 10 प्लस 1.5 इंच, हे 10 आणि पुढे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच, म्हणजे टोटल आपलं 11.5 झालेलं आहे। तर या साईडला पण 11.5 घ्यायचं। आणि इकडं 15 आहे, इकडं पण 15 घ्यायचं। तर आपला हा चौकोन कट करून घ्यायचा। मार्किंग करूया पहिलं। तर आपण हे चौकोन कट करून घेऊया। हा चौकोन झाल्यानंतर आपण आतली मापं टाकूया। तर बघा, याच्यासाठी आपण शोल्डर, आपला मागचा गळा आपण 7 घेऊया। मागचा गळा 7 असल्यामुळे आपल्याला शोल्डर किती घ्यायचे, 6.25 शोल्डर घ्यायचे आपल्याला। सव्वा 6 घेतलेले आहे। आणि मुंडा देखील 6.25 6.5 घेतला तरी चालतो। माप मोठा आहे, त्याच्यामुळं मुंडा थोडासा मोठा घ्यायचा। आणि आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.25 इंच, कारण आपला गळा कमी आहे 7, त्याच्यामुळे मी 2.25 रुंदी घेतलेली आहे। आणि मागचा गळा आहे 7, इथं पण 2.25च घ्यायचं। तर आपण हा चौकोन करून घेऊया। आपण गळा थोडासा वेगळा टाकूया। हा पान गळा टाकू आपण। पानगळा टाकल्यानंतर आपला इथं 1.5 इंच मुंड्यासाठी, आणि इथलं आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर हा मुंडा आपला असा गोल घेऊया। आणि बघा, आपला हा मागचा टक्स जो आहे तो शोल्डरच्या मध्यभागी घ्यायचा। आणि उंचीला हा गळा कमी असल्यामुळं उंचीला 5 इंचाचा घेऊया, 5 इंच। आणि रुंदीला देखील थोडासा हा आपण रेग्युलर 1/2 इंचाचा घेतो, 1/2 इंचापेक्षा थोडा जास्त घ्यायचा। हा 1.25 इंचाचा हा टक्स। तर आपण हे कट करूया बॅक साईड।
पहिले कंबर टाकून घेऊया. कंबर किती आहे? 36. 9 चौक 36 म्हणजे हे 9 आलं आणि प्लस शिलाई मार्जिन टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन म्हणजे बरोबर झाली आपली ही कंबर. आपण मुंडा कट करूया. हा मुंडा आणि हा गळा. हा पानगळा. आणि हा टक्सचं मार्किंग करूया. हा बघा, हा पानगळा आहे, हा मुंडा घेर आणि हे टक्स. तर ही झाली आपली बॅक साईड. आता आपण फ्रंट साईड काढूया. फ्रंट साईडसाठी आपण सेम घेऊया. आहे हा मुंडा आहे तसा मार्किंग करून घेतला. फिटिंगची बाजू पण तेच घेतली आणि उंची पण सेम तेवढीच घेतली. आणि ही गळा रुंदी मार्किंग करून घेतली, कारण आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. तर आपला हा पुढचा गळा, जेवढी मागची गळा रुंदी आहे तेवढीच आहे आणि आपला हा पुढचा गळा आहे 6.5. तर हा 6.5 इथं पण 2.25. तर ह्याचा चौकोन करून घेऊया. पुढचा गळा आहे गोल. हे गोलचं मार्किंग करून घेतलं आणि हा चौकोन आपण कट करून घेऊया. तर आपलं हे फ्रंटचं मार्किंग. तर हा मागचा मुंडा असल्यामुळे याला फक्त इथं अर्ध्या इंचाचा सेप द्यायचा. हा पुढचा पार्ट असल्यामुळं हा पुढच्या मुंड्याचा असा सेप द्यायचा. हे बघा, हा पुढचा मुंडा. आता आपण कटोरीची मापं टाकूया. तर कटोरीचं माप टाकण्यासाठी बघा, आपल्याला या साईडवरून इकडे जर कमी माप असेल तर आपण 4 इंच घेतो नेहमी, पण आता आपल्याला हे मोठं माप असल्यामुळे आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. तरी मी तर 5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि इथं गळ्याच्या इथं 1 इंच वरती आणि ह्या पुढच्या मुंड्यापासून साधारण 2.5 ते 2.25 इंचापर्यंत घेतलं तरी चालेल. आणि हा कटोरीचा शेप द्यायचा.
आपली शोपट्टी पण ह्याच्यातच काढायची आहे. हे 3.5 आणि इकडं 2.5. हे अगोदर शेप द्यायचा होता पण तो राहिला चुकून, तर इकडं 3.5 आणि इकडं 2.5 असा शेप द्यायचा शोपट्टीचा. तर आपली ही शोपट्टी झाली. आणि ही शोपट्टीचा आकार दिल्यानंतर ह्या शोपट्टीवर हे 5 इंच इथं आलं, बरोबर आलं 5 इंच. तर हे झाले कटोरीचं मार्किंग. तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ही शोपट्टी अशी कट करून घेऊया. आणि हा मुंडा, हा पुढचा मुंडा हा पुढचा गळा, असा गोल घ्यायचा हा गळा. आता बघा ही कटोरी ही अशी कट करायची. हा गळा कट केल्यानंतर ही कटोरी अशी कट करायची. ही बघा ही आपली ही मेन कटोरी निघालेली आहे. हा साईडचा पार्ट आहे, हा आपण बाजूला ठेवूया. आणि ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. आपण सिंगल पेपरवर ही कटोरी वाढवून घेऊया. ही अशी मध्यभागी ठेवायची आणि ह्याचं मार्किंग करून घ्यायचं. सेम आहे अशी कटोरी मार्किंग करून घ्यायची. तर आपल्याला बघा आता इकडं 1 इंच वाढवायचं आहे आणि इकडं 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि आपला हा हे असे हे जॉईंट करून घ्यायचं आणि ह्याचा मध्य काढायचा. ह्याचा मध्य किती आहे? 9.5 आहे, तर 4.25. तर खाली आपल्याला फक्त 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हे असं जॉईंट करायचं, असं आणि असं. आणि इथं आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे, इथं पण 1/2 इंच. आणि हे असं असा गोलाकार द्यायचा आणि हे इथं जॉईंट करायचं असं. तर बघा ही आपली झाली कटोरी. आपण कट करूया. हा गळा. तर ही बघा आपली ही कटोरी निघालेली आहे. तर आपला हा मध्य आणि इथं असं हे असा टक्स मारल्यानंतर ही आपली कटोरी अशी तयार होते. ही 40 छातीची कटोरी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.